माणसं आहेत आपल्या समोर. किती माणसं आहेत? 2 आहेत. एक माणूस इतका आळशी आहे जो दिवसाला 10 पावलं सुद्धा चालत नाही. किती पावलं दिवसाला? बरं 5-10 मिनिटात आणि तासाभरात नाही, दिवसभरामध्ये 10 पावलं सुद्धा चालत नाही, इतका आळशी आहे. आता ह्या आळशाचं गणित मी सांगायला नको, आपण बऱ्याच वेळेला ऐकले. काही माणसं इतकी आळशी असतात महाराज, त्यांना अंथरुणावरून उठलं का जेवायचं ताट सुद्धा अंथरुणावरच लागतं. ते म्हणतात जेवणाचं ताट 10 पावलावर आहे ना, तिथपर्यंत मी जाणार नाही, दे रे हरी पलंगावरी. हां, या जातीची काही असतात हे आळशी. आता ते आमचे आळशी गंगाराम म्हणायचे, पण गंगाराम एखादा असला त्याला राग यायचा म्हणून तसं म्हणायचं नाही, आपण फक्त आळशी म्हणा. चला, हे कोण आहेत? आळशी. आमचे बुवा एक विनोदाने उदाहरण सांगायचे आळशाचं. 2 आळशी म्हटले जांभळीच्या झाडाखाली झोपले. ऐकले आपण? 2 आळशी जांभळीच्या झाडाखाली झोपले. ते असे उताने झोपले होते. वरून एक जांभूळ पडलं आणि ते एका आळशाच्या नेमका नाकाच्या आणि तोंडाच्या मध्ये मिशात पडलं. आणि ते आता मिशा वाढल्या होत्या म्हणून त्यात गुंतलं. ते तोंडात ढकलायचे, पण तो इतका आळशी, त्याला ते ढकलायला हात उचलायचा सुद्धा आळस. तो शेजारच्याला म्हणतो, अरे एवढं जांभूळ माझ्या तोंडात ढकलतो का? इतका काय तो आळशी. शेजारचा त्याचाच बाप होता महाराज, त्याचा सख्खा जोडीदार. तो म्हटला, अरे तुझ्या नाकावरचं, तुझ्या मिशावरचं जांभूळ तुझ्या तोंडात ढकलायला एवढा जर मला उत्साह असता तर मग अशी कुत्रं माझ्या तोंडावर लग्न करून गेलं, त्याला मी हाड नसतो म्हटलो का? म्हणजेच तो याच्यापेक्षा जास्त आळशी. चला, विनोदाचा भाग जरी बाजूला सोडला तर असे आळशी असतात काही. काय यांचा आळस? त्याला 5 पावलं 10 पावलं कुणी चाला म्हटलं तरी सुद्धा तो चालत नाही. तो म्हणतोय 10 पावलं सुद्धा चालणार नाही, खायला जरी भेटलं तरी जागेवर भेटलं पाहिजे, इतका आळशी. म्हणजेच त्याला 10 पावलं सुद्धा दिवसात चालणं होत नाही. एक माणूस आहे. आणि दुसरा एक मनुष्य आहे जो दिवसभरामध्ये विनाकारण काही घेणं देणं नसताना 10-10 किलोमीटर सहज चालतो, आवडीने चालतो. असतात काहींना चालण्याचा छंद असतो महाराज. कितीही लांब आपली कंपनी असू द्या, नोकरीचं ठिकाण असू द्या, धंद्याचं ठिकाण असू द्या, गाडी वापरत नाही, बसने जात नाही, ट्रेनने जात नाही, सायकल घेत नाही, मग तिथपर्यंत कसे जाणार ते? आता पूर्वीच्या काळात हे असायचं, काय ओझं बिझं असलं तर ते घेऊन सुद्धा लोक पायी चालायचे. चालण्याचा सुद्धा छंद असतो ना लोकांना, कोणाला कशाचा छंद सांगता येत नाही. एका माणसाला 10 किलोमीटर सहज चालण्याचा छंद. मग आता 2 माणसं मी समोर सांगितलेत, एकाला 10 पावलं सुद्धा चालावं वाटत नाही, इतका आळशी आहे. आणि दुसरा 10 किलोमीटर सहज चालतोय. दोघांना एक टास्क दिला, टास्क कळतो ना? हां, दोघांना एक सांगितलं, तुम्ही एक काम करायचं, काय? 15 मिनिटामध्ये अर्धा किलोमीटर चालायचं. दोघांना पण काम काय सांगितलं? 15 मिनिटामध्ये अर्धा किलोमीटर चालायचं. आता दोघं आहेत, त्यातला एक कसा आहे, 10 पावलं सुद्धा चालत नाही, आणि दुसरा कसा आहे, जो 10 किलोमीटर सहज चालतोय. जो 10 किलोमीटर सहज चालतोय त्याला चालायला किती सांगितलंय? अर्धा किलोमीटर. तो काय म्हणेल, अहो अर्धा किलोमीटर म्हणजे काहीच नाही, अत्यंत सोपं आहे. असं कोण म्हणेल? जो 10 किलोमीटर चालतोय तो, आणि जो 10 पावलं सुद्धा चालत नाही त्याला म्हणा बरं अर्धा किलोमीटर चाल. तो म्हण एवढं अवघड, एवढं कठीण? मला सांगा, दोघांच्या समोर कार्य वेगवेगळी आहेत का एकच आहे? दोघांना चालायला किती सांगितलंय? अर्धाच किलोमीटर सांगितलंय. पण एक त्यालाच काय म्हणतोय कठीण, आणि दुसरा त्यालाच काय म्हणतोय सोपं. काय? कारण करणाराची योग्यता काय, याच्यावरून साधनेला सुलभ म्हणायचं का साधनेला कठीण म्हणायचं हे अवलंबून आहे. विठाला विठाला म्हणून तर आपल्या सारख्याला विचारा, चला पंढरपूरला वारीला येता का? किती चालायचं महाराज दररोज? काय नाही, 25-30 किलोमीटर दररोज चालायचं. एवढं कठीण असतंय का महाराज? ही आपली भाषा आहे. ही कोणाची भाषा आहे? आपली भाषा आहे. पण हाडाचा वारकरी असला ना, तो म्हणाला महाराज फक्त 25-30 किलोमीटर. अहो आम्ही महिन्याच्या वारीला 50-50 किलोमीटर एका दिवसात चालतो. हे तर सोडून द्या महाराज. नर्मदा परिक्रमा, तिथं परिक्रमा करणारे वारकरी त्यांच्या तुम्ही पहा परिक्रमावासी, 3,500 किलोमीटरचा प्रवास आहे. किती? 3.5 जवळजवळ. आता तो पूर्ण काम वगैरे झालंय, 4,000पर्यंत भरतो. आमचे काही मित्र आहेत ज्यांनी 60-70 दिवसामध्ये तो सगळा प्रवास पूर्ण करावा. बरं, त्या प्रवासामध्ये बरोबर वळकटी ठेवायला, गाडी कपडे ठेवायला, बॅगा ठेवायला, पूजा ठेवायला, गाड्या बिड्या काय नाही, सगळं आपल्या खांद्यावर घ्यायचं, पाठीवर घ्यायचं, आणि दररोज 50-60-70 किलोमीटर चालायचं. आणि तरी सुद्धा ते वारकरी दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 वाजता उठणार, 5 वाजता नर्मदा मैयाचं थंड पाण्याचं स्नान करणार, आणि 6 वाजता चालायला लागणार.
त्यांना काहीच वाटत नाही. का? त्याचं कारण आहे, त्यांना कितीही चालायला सांगितलं तर तो चालण्याचा छंद आहे. आणि जो जास्त चालतो ना त्याला अर्धा किलोमीटर चालणं म्हणजेच सोपं आहे. आणि जो चालण्याच्या बाबतीत अत्यंत आळशी आहे ना त्याला अर्धा किलोमीटर चालायला सांगितलं म्हणजेच ते कसं आहे, कठीण आहे. आपल्याला साधना करायला आवडतच नाही म्हणून आपल्याला भक्ती कशी वाटते, कठीण वाटते. पण महात्म्यांना, महापुरुषांना, संतांना विचारा, ते म्हणतील आमच्या दृष्टीने भक्ती पंथ बहु सोपा. भक्ती ही फार सोपी आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, अत्यंत सोपा मार्ग आहे. आणि सोपा म्हणजेच सुखाचा आहे. तुकोबारा हेच सांगतायत, सुखाचे व्यवहारी म्हणजे सोप्या साधनाने, सोपा व्यवहार करून, सोपा साधन करून, अर्थात सोपी भक्ती करून आम्हाला लाभ झाला कोणता? सुख लाभ झाला, सुखाचा लाभ प्राप्त झाला. महाराज, सुखाचा लाभ प्राप्त झाला आणि तो अत्यंत सोप्या म्हणजे सुलभ साधनेने झाला. आणि ही साधना कोणती आहे? भक्तीची साधना आहे. हो, भक्तीची साधना ही सोपी आहे आणि भक्तीचं साध्यही सोपं आहे. म्हणजेच भक्ती साधन काळातही सुखरूप आहे आणि भक्ती सिद्ध काळात म्हणजे साध्य अवस्थेमध्ये सुद्धा सुखरूप आहे. तुका म्हणे भक्ती सुखरूप, आदी अंती बीज आणि फळ, हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म. म्हणून भक्ती सुरुवातीलाही सोपी आहे आणि भक्ती फलरूपाने सुद्धा सोपीच आहे. तुकोबारा हेच सांगतायत, सुखाचे व्यवहारी, सुखराभ झाला. परिणाम काय झाला? आनंद कोंदला मागे पुढे. आनंदाचा अनुभव माग पुढे आला. थोडंसं सांगतो, ऐका. माग पुढे हा जो शब्द प्रयोग आहे ना, आनंदाचा अनुभव माग पुढे तुकोबारा म्हणतायत. या माग पुढे शब्दाचे दोन अर्थ करता येतील. श्लेष म्हणा त्याला व्याकरणाच्या भाषेमध्ये. श्लेष म्हणजेच एकच शब्द किंवा एकच प्रयोग असतो आणि त्याचे अर्थ मात्र दोन दोन होतात, दोन अर्थ होतात. काय? आता ते नेहमीच सांगितलं तर जास्त विस्तार करत नाही. काय? तुकोबारा एकाच आनंदाचा विचार कोंदण्याच्या संबंधाने करतायत, मागं पुढं म्हणतायत. मागं पुढं शब्दाचे दोन अर्थ. एक मागं पुढं देशाचा वाचक आहे आणि एक मागं पुढं कालाचा वाचक आहे. देशाचा वाचक म्हणजेच पुढचा देश, मागचा देश, जे काय असेल देश. देश म्हणजेच अगदी आपल्या बाजूने पाहिजे झालं तर दिशा म्हणा ना. देश म्हणजेच काय? दिशा. माग म्हणजेच मागची दिशा, पुढं म्हणजेच पुढची दिशा. आणि मागं पुढं ह्या उपलक्षण म्हणून घ्या. 10ही दिशा त्याच्यामध्ये आले. कारण उपलक्षणाचा विचार करत असताना स्वबोधकत्वे सती स्व इतर बोधकत्व उपलक्षणम ही शास्त्राची भाषा आहे. स्वतः सहित इतरांचं जे ग्रहण करतं आणि प्रगटीकरण करतं त्याला उपलक्षण म्हणावं, हे शास्त्र सांगतंय. मग मागं पुढं, पुढं म्हणजेच पूर्व दिशा, मागं म्हणजेच पश्चिम दिशा, उजवीकडं म्हणजेच दक्षिण दिशा, डावीकडं म्हणजेच उत्तर दिशा, वर म्हणजेच ऊर्ध्व दिशा, खाली म्हणजेच अध दिशा, पुन्हा आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य या 10ही दिशा. आनंद कोंदला मागे पुढे एक भाव. आणि याचा दुसरा भाव मागं पुढं हे कालाचंही वाचक आहे. आपल्याकडे काळ किती आहेत? काळ किती आहेत? तीन. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ म्हणतायत राव. हे किती काळ आहेत? तीनच आहेत. कोणकोणते? भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. माग म्हणजेच भूतकाळात, माग म्हणजेच भूतकाळात. आणि ही भाषा आपल्याला माहिती आहे ना, मागे बहुता जन्मी. हे मागे, माग म्हणजेच भूतकाळामध्ये आणि पुढं म्हणजेच आमच्या जीवनात काहीतरी झालंय आणि काही व्हायचंय. कधी व्हायचंय? पुढं होईल. पुढं म्हणजेच भविष्यात, पुढं म्हणजेच भविष्यात आणि माग म्हणजेच भूतकाळात. आणि या दोन्हींच्या मध्ये कोणता काळ आहे? वर्तमान काळ. म्हणजेच आनंद कोंदला मागे पुढे. भूतकाळातही आनंद, वर्तमान काळातही आनंद आणि भविष्य काळातही आनंदच आनंद आहे. विठाला महाराज, तुम्हाला सुखाचा लाभ झाला म्हणजे सर्वत्र आनंद आहे, सर्व देशात आनंद आहे, सर्व काळात आनंदच आहे. मग आता आम्हाला हे कळे ना, तो आनंद तुम्ही आहे असं म्हणताय, पण त्या आनंदाचं मूर्त रूप आम्हाला दाखवा ना. आणि तो आनंद मूर्त रूपाने तुमच्या सोबत आहे तर त्याचं यथार्थ स्वरूप आहे काय? तो तुमच्याशी व्यवहार कसा करतो आम्हाला सांगा. तुकोबारा तो व्यवहार सांगतायत अभंगाच्या. संगती पंगती देवास वेखाडे, संगती पंगती देवास वेखाडे,
देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे त्याची साथ नित्य नित्य जोडे त्याची साथ संगती पंगती देवा सवे घडे संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोडे त्याची साथ नित्य नित्य जोडे त्याची साथ देवा सवे घडे देवा सवे घडे पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोड त्याची साथ नित्य नित्य जोड त्याची साथ संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य जोड त्याची साथ नित्य नित्य जोड त्याची गती पंगती देवा सवे घडे तुकोबाराय बोलतायत आम्हाला सुखाचा लाभ झाला म्हणजेच मागं पुढं कोण कोंदलाय आनंद कोंदलाय अर्थात तो आनंद ते सुख आम्हाला व्यवहारही घडतोय त्याचा व्यवहार आम्हाला घडतोय कसा संगती देवा सवे घडे पंगती देवा सवे घडे आता आम्हाला संगतही पण देवाची आणि पंगतही पण देवाची इथं फार अडचण आहे बरं बऱ्याच वेळेला संगत असते तर पंगत नसते आणि कधी कधी पंगत असते तर संगत नसते विठाला 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 आणि व्यवहारातली ही सगळ्यात मोठी अडचण आहे सांगू ज्याची संगत असते ना त्याची पंगत घडत नाही ही व्यवहारातली अडचण आहे परमार्थामध्ये मात्र तसं नाही ज्याची संगत आहे तुका म्हणे सर्व सुखत्या संगती घडेल पंगती संगत असेल का पंगत घडते कुठं परमार्थामध्ये व्यवहारातलं तसं नाही व्यवहारामध्ये आपण ज्याच्या संग राहू तो आपल्याला पंक्तीला सोबत घेईल याची गॅरंटी नाही तो म्हणेल तुम्ही बाहेर बसा आम्ही चाललो आतमध्ये हे कुठलं आहे व्यवहारातलं आणि खरं सांगू आमचे गुरुजी बुवा म्हणायचे ते म्हणायचे बुवा पारमार्थिक माणूस असेल आणि जर इतरांना टाकून जर एकटा पंक्तीला बसत असेल तर त्याने स्वतःला पारमार्थिक म्हणून घेऊ नये विठाला 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 खरं तर असं आहे पारमार्थिक माणसं स्वतःच्या पोटाचा विचार करतच नाही दुसऱ्याचं पोट भरलं का ज्याचं पोट आपोआप भरतं त्यालाच पारमार्थिक म्हणावा आणि केवळ स्वतःच्या पोटाचा विचार करतो तो माळ घालून सुद्धा पारमार्थिक नाही विठाला आता इथं पुन्हा तुम्ही लावताना संगती आपुली आपण हा याचा विचार स्वतंत्र आहे आणि त्याच्यासाठी आपण स्वतंत्र कीर्तन करायला हरकत नाही सध्या मुद्दा एवढाच आहे पारमार्थिक माणसाने इतरांचा विचार अगोदर केला पाहिजे तोच पारमार्थिक आहे दुसऱ्याच्या पोटाचा विचार करतो तो खरा पारमार्थिक स्वतःच्या पोटाचा विचार करतो तो पारमार्थिक नाहीच का सांगतोय मी संगती सुद्धा देवाचीच आहे आणि पंगती सुद्धा देवाचीच आहे बरं देवाची संगत आहे आणि देवाचीच पंगत आहे ती किती वेळ आहे व्यवहारामध्ये एखाद्याची संगत मिळेल काही काळापुरती आहे व्यवहारामध्ये एखाद्याची पंगत मिळेल काही काळापुरती आहे काही काही माणसं तर महाराज पंक्तीला सुद्धा टाळतात का त्यांना असं वाटतं संगत भेटली आता पंगत कशाला द्यायची पंगत सुद्धा न देणारी माणसं आहेत पण संगतही भेटते पंगतही भेटते पण काही काळापुरती मर्यादित आहे तो कोपाऱ्या म्हणतात आमचं तसं नाही आम्हाला देवाची संगतही आहे आम्हाला देवाची पंगतही आहे आणि ती किती वेळ आहे नित्य नित्य जोडे तेची साच इथं पुन्हा नित्य शब्द दोनदा आलाय आता मला ती थोडीशी सवय आहे नित्य शब्द जर दोनदा असेल तर त्याचे दोन अर्थ करावे लागतील आणि मग एक नित्य शब्द हा परमात्म्याचा वाचक आहे परमात्मा स्वतः कसा आहे नित्य आहे म्हणून तो नित्य असणारा परमात्मा त्याची संगत आणि त्याची पंगत आम्हाला मिळते आम्हाला जोडते किती वेळ नित्य जोडे ती सतत सदा सर्व काळ प्राप्त आहे विठाला विठाला
देवाची संगती सतत आहे, तुकोबारांना देवाची संगती नित्य आहे. पुन्हा शंका निर्माण होईल, आपण जर ऐकत असाल, आपल्याला जर संतांचं चरित्र माहिती असेल, आपण जर महापुरुषांचं चरित्र कधी श्रवण केलं असेल, तर आपल्याला प्रश्न पडेल, महाराज देवाची संगती यांना नित्य हे कसं? आम्हाला पटत नाही का? तुकाराम महाराज देहूत आले म्हणजेच तुकोबारायांना माणसाची संगती आहे. तुकोबाराय गंगेवर इंद्रायणीवर गेले तर जलचराची संगती आहे. तुकोबाराय रानात गेले तर वृक्षांची संगती आहे. तुकोबाराय जंगलात गेले तर तुकोबारांना श्वापदांची संगती आहे, पशूंची संगती आहे, पक्ष्यांची संगती आहे. आणि तुम्ही म्हणताय देवाची संगती, देवाची पंगती, हे कसं शक्य आहे? तुकोबारांना नक्की जीवाची संगती का तुकोबारांना नक्की देवाची संगती? हा प्रश्न अनुत्तरित आहे. विठाला विठाला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. मग ऐका, काही प्रश्नाची उत्तर अगोदर द्या. तुकोबारांना जी संगती आहे ती देवाची आहे, तुकोबारांना जी पंगती आहे ती देवाची आहे का तुकोबारांची संगती पंगती जीवाची आहे? हा प्रश्न जर असेल तर माझ्या काही प्रश्नाची उत्तरं अगोदर आपण द्या. मला आपल्याला विचारायचं आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आपण ऐकलंय, बऱ्याच वेळेला ऐकलंय. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांनी वेद कुणाच्या मुखातून बोलवला? रेड्याच्या मुखातून. ठीक आहे. आपल्याला नामदेव महाराज माहिती आहेत. हां, नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कोणाच्या मागं लागले? कुत्र्याच्या मागं लागले. बरोबर आहे. ठीक आहे. एकनाथ महाराज माहिती आहेत आपल्याला. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी गंगेचं पाणी रामेश्वराला चालवलं होतं, ते मध्ये कोणाला पाजलं? गाढवाला पाजलं. आपण 3 प्रश्नांची 3 उत्तरं दिली. ज्ञानोबारायांनी वेद कुणाच्या मुखातून बोलवला? रेड्याच्या मुखातून. नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कोणाच्या मागं लागले? कुत्र्याच्या मागं लागले. आणि नाथ महाराजांनी गंगेचं पाणी कुणाला पाजलं? गाढवाला पाजलं. पण तिघांचीही उत्तरं चुकीची आहेत. 3ही प्रश्नांची उत्तरं कशी आहेत? तुम्ही म्हणताल महाराज का पिऊन आला काय? नक्की काय झालंय? उत्तरं तुम्ही तर बरोबर दिलीत, आणि असायला कशी पाहिजेत? ती बरोबरच असायला पाहिजे. मी कसं म्हणतोय चुकीची? हे कसं काय शक्य आहे? तर ऐका, मी तुम्हाला पटवून देईल. आता काय, त्याच्यासाठी तरी इथं आलोय मी. मग ज्ञानोबारायांनी ज्याच्या मुखातून वेद बोलवला त्याला आपण काय म्हणू? रेडा म्हणू. तुकोबाराय ज्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन लागले त्याला आपण कुत्रा म्हणू. नाथ महाराजांनी ज्याला गंगेचं पाणी पाजलं त्याला आपण गाढव म्हणू. ही आपली भाषा आहे. ज्ञानोबारायांना विचारा ना, का हो ज्ञानोबाराय, तुम्ही ज्याच्या मुखातून वेद बोलवला तो कोण आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, तो माझा देव आहे. ज्ञानदेव म्हणे, तोही माझा आत्मा, तो माझा आत्मदेव आहे. ज्ञानोबारायांच्यासाठी तो कोण आहे? देव आहे. नामदेवरायांना विचारा, तुम्ही ज्याच्या मागं तुपाची वाटी घेऊन लागले ते कुत्र? नामदेवराय म्हणतील ते कुत्र नाही, तो माझा पांडुरंगा परमात्मा आहे. म्हणजेच तो माझा कोण आहे? देव आहे. आणि नाथ महाराजांना विचारा, तुम्ही ज्याला गंगेचं पाणी पाजलं ते तर गाढव आहे. नाथ महाराज म्हणतील ते गाढव नाही, तो साक्षात माझा रामेश्वर आहे. म्हणजेच तोही माझा कोण आहे? देवच आहे. ज्याच्या मुखातून ज्ञानोबारायांनी वेद बोलवला त्याला रेडा म्हणण्याचं धाडस आपलं आहे. ज्ञानोबारांना विचारलं तर तो त्यांचा देव आहे. ज्याच्या मागं नामदेवराय तुपाची वाटी घेऊन लागले त्याला कुत्रा आपण म्हणू, पण नामदेवराय मात्र त्याला देव म्हणतात. आणि नाथ महाराजांना जर विचारलं तुम्ही पाणी कोणाला पाजलं तर त्याला गाढव म्हणण्याचं सामर्थ्य आपल्यात असेल, ती योग्यता आपली म्हणा. कारण गाढवाला गाढव म्हणावं हे आपल्याला वाटतं. गाढवाला गाढव दिसावं, हा गाढवाचा गाढवपणा सोडून द्या. पण नाथ महाराजांना जर विचारलं ते काय आहे, तर नाथ महाराज म्हणतील ते गाढव नाही, ते कोण आहे? माझा साक्षात रामेश्वर म्हणजेच देव आहे. आपण ज्याला पशु म्हणू, आपण ज्याला पक्षी म्हणू, आपण ज्याला मानव म्हणू, आपण ज्याला जीव म्हणू, संत त्यालाच काय म्हणतात? देव म्हणतात. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. मग असा जर त्यांचा भाव असेल, ही जर त्यांची नजर असेल, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, ते वैष्णव आहेत. सामान्य वैष्णव नाही, ज्ञानदेव वैष्णव मोठे वैष्णव आहेत. मग त्यांना जीवामध्ये जीव दिसत नाही, त्यांना जीवामध्ये सुद्धा कोण दिसतोय? देवच दिसतोय. म्हणजेच त्यांची संगती सतत कुणाची आहे? देवाची. आणि त्यांची पंगत सुद्धा सतत कुणाची आहे? देवाचीच आहे. संगती पंगती देवा सवे घडे. आता आपली संगत कुत्र्याची, आपली संगत गाढवाची, आपली संगत रेड्याची, आपली संगत बैलाची. आपल्याला आता काय बंच एक वाक्य सांगतोच, कोणाला राग नका वाटून देऊ, पण तरी सांगतो. आणि आला तर आला, मला काय करायचं, मी तर जाणार आहे आता निघून. काय येऊ तर रागी येते ते.
संतांना पशुमध्ये सुद्धा कोण दिसला? देव दिसला. आणि आपल्याला माणसात सुद्धा पशु दिसतो. हो, एखादा आला ना, आलं ते कुत्रं. हा बा नंदी बैल आला. आलेला कोण असतो? माणूस असतो ना. आणि त्याला आपण काय म्हणतो? बैल, कुत्र. बघा आलं गाढवासारखं उकडे फुकीत म्हणतो की नाही आपण. म्हणजे कोणाला आपण गाढव म्हणू, कोणाला माणसाला. आपण एखाद्याला कुत्र म्हणू, कोणाला माणसाला. एखाद्याला बैल म्हणू, कोणाला. म्हणजे आपल्याला माणसात सुद्धा बैल, गाढव, कुत्रा असे पशु दिसतात. आणि संतांना पशुमध्ये सुद्धा देव दिसतो. केवढा अंतर आहे विठाला. काय महाराज, ही समानता कधीतरी आली पाहिजे. परमार्थ याच्या करताच आहे. परमार्थ करून केवळ आपण नावाने, आकाराने, पैशाने मोठा परमार्थ केला आणि दाखवला तर तो परमार्थ काय उपयोगाचा आहे? तो परमार्थ इथंच संपणार आहे. आपण सुरुवातीला चिंतन करून आलो, व्यवहारातला कोणताही लाभ आपण दाखवला किंवा कमावला तर त्याला काहीच अर्थ नाही. लाभ एकच आहे आणि तो पारमार्थिक लाभ आहे. त्या पारमार्थिक लाभाचा विचार करताना तुकोबाराय सुखलाभ म्हणतायत. हा प्राप्त झाला पाहिजे. आणि हा सुखलाभ प्राप्त होणं म्हणजे सर्वत्र परमात्म्याची प्रतीती येणं आहे, सर्वत्र देवाचं दर्शन होणं आहे. श्रीमद भगवद्गीता फार गोड बोलते महाराज. शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः समदर्शिनः पंडिताः शुनीच एव श्वपाक. शुनी म्हणजेच कुत्र्यामध्ये सुद्धा त्यांना देवच दिसतो आणि चांडाळामध्ये सुद्धा त्यांना देवच दिसतो. ही संतांची नजर अर्थात त्यांची ती दृष्टी आहे. विठ्ठला विस्ताराचा विचार आहे. जास्त विस्तार करत नाही, वेळ आपली संपत चालली आहे. फक्त एक उदाहरण आपल्या सर्वांच्या परिचयाच्या डोळ्यासमोर ठेवतो. एकदा काय झालं, महाभारत काळातला प्रसंग आहे. हस्तिनापुरामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 2 जणांना 2 कामं सांगितली. एक दुर्योधन आहे आणि एक युधिष्ठिर आहे, म्हणजेच धर्मराज आहे. दोघांना 2 कामं सांगितली देवाने. काय सांगितलं? दुर्योधनाला सांगितलं आपल्या राज्यामध्ये फिरायचं. दुर्योधन माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यात मोठा पांडव, बरोबर? दुर्योधन कोण आहे तो? कौरव. हा म्हणजे तुम्ही जागे. दुर्योधन कौरवांमधला सगळ्यात मोठा आणि युधिष्ठिर म्हणजेच धर्मराज तो पांडवांमधला सगळ्यात मोठा. तर दुर्योधनाला भगवंताने एक काम सांगितलं. म्हटले काय? आपल्या राज्यामध्ये फिरायचं आणि एक सज्जन माणूस शोधून आणायचा. किती सज्जन शोधायचा? एक. अख्ख्या राज्यात एक तरी शोधायचा बस. आणि त्याच भगवंताने लगेच धर्मराजाला सांगितलं आपल्या राज्यात जायचं आणि एक दुर्जन शोधून आणायचा. दोघांना 2 काम आहेत. धर्मराजाला सांगितलं दुर्जन शोधायला आणि दुर्योधनाला सांगितलं सज्जन शोधायला. महाराज सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघंही फिरले आणि संध्याकाळी येताना दोघंही हात हलवीत आले.